नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये चौथा पदार्थ बनवतोय तो म्हणजे पोह्याचे पापड. हा पापड पाहणा तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईभर फुललेला आहे. तळल्यानंतर पापड पहा अजिबात तेलकट झालेला नाही आणि हे पापड खाताना ना अजिबात कडक स्वरूपाचे न लागता मस्त असे हलके फुलके आणि खुसखुशीत तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे हे पापड तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी मनात येईल तेव्हा तुम्ही हे पापड झटपट तयार करू शकता. आज आपण हे पापड बनवताना तेलाचा एकही थेंब वापर केलेला नाही. आता ह्या पापडची साईज पहा. सुकल्यानंतर अगदी तळहातापेक्षा लहान होता, पण तळल्यानंतर अगदी मस्त असा चौपट फुललेला आहे. तोडूनही दाखवते पापड. तुमच्या लक्षात आलंच असेल आपले पापड किती खुसखुशीत तयार झालेले आहेत. अगदी तोंडात टाकताच विरघळतील इतके मस्त असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. बराच वेळा काय होतं, पापड अर्धवट सुकायला लागल्याला त्याचे तडा जातात, त्यांचे तुकडे पडतात. तर असं होऊ नये ह्यासाठी काय करावे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे पापड तयार केले ना 100% परफेक्टच तयार होतील. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. आणि हो, तुम्हाला माझा व्हिडिओ जरासुद्धा कुठे आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पोह्याचे पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी साधारणतः अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. आता आपण रोज कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो तेच पोहे या ठिकाणी वापरायचे आहेत. सुरुवातीला पोहे स्वच्छ साफ करून निवडून घ्यायचे आणि चाळूनही घ्यायचे आहेत, जेणेकरून काही घाण वगैरे असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल. आता आपल्याला सुरुवातीला हे घेतलेले सर्व पोहे भाजून घ्यायचे आहेत. एकदम सर्व पोहे न घालता थोडे थोडे घालायचे आणि खमंग असे भाजून घ्यायचे. मी साधारणतः 2 बॅचमध्ये हे पोहे भाजून घेणार आहेत. लक्षात ठेवा, पोहे भाजताना गॅस मोठा ठेवायचा नाही. अगदी अंदाज घेत घेत मंद ते मध्यम आचेवरती मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. जास्त त्यांना डार्क रंग होऊ द्यायचा नाही, डाग पडू द्यायचे नाहीत. चला तर पोहे अगदी मस्त असे मंद ते मध्यम आचेवरती सतत हलवत खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. साधारणतः एक बॅच भाजण्यासाठी मला या ठिकाणी 4 ते 5 मिनटं लागलेली आहेत. पोहे पहा मस्त असे भाजून तयार झालेले आहेत. थोडे पोहे हातात घेऊन चुरल्यानंतर अगदी भुगा होत आहे. अगदी असेच पोहे भाजून घ्यायचे आहेत. आता एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. याच पद्धतीने उरलेले सर्व पोहे मी या ठिकाणी भाजून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे थंड देखील करून घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, थोडे पोहे हातात घेऊन चुरल्यानंतर अगदी मस्त याचा बारीक भुगा झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. जेवढी शक्य होईल ना तेवढी एकदम बारीक पावडर तयार करून घ्या. चला तर थोडे थोडे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त असे बारीक करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे पोह्याची बारीक पावडर मी तयार करून घेतलेली आहे. जेवढी शक्य होईल तेवढी बारीक पावडर तयार केलेली आहे. आता तयार केलेली पोह्याची पावडर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने उरलेले सर्व पोहे आपण आता बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे मी सर्व अर्धा किलो पोह्याची पावडर तयार करून घेतलेली आहे. आता ही तयार केलेली पावडर ना सुजीच्या चाळणीने एकदा चाळून घ्यायची आहे. चाळतानाचा मी व्हिडिओ घेतलेला नाही, पण लक्षात ठेवा चाळून घेणं फार गरजेचं आहे. किती नाही म्हटलं तरी छोटे मोठे कण मोठे मोठे शिल्लक राहतातच. त्यामुळे चाळून ते मोठे मोठे राहिलेले कण आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता भरपूर सारी पावडर तयार झालेली आहे. मी एवढी वापरणार नाही आहे. यापैकी थोडी वापरणार आहे, थोडी मी नंतर वापरणार आहे, थोडे पापड नंतर करणार आहे. हे पहा, अशा प्रकारे एका मिक्सिंग बाउलमध्ये ही तयार केलेली पोह्याची पावडर काढून घेतली. मला जेवढे पापड बनवायचे होते तेवढे आणि मोजूनही घेतलेली आहे. कारण पोह्याची पावडर मोजून घेणं फार आवश्यक आहे, कारण आपल्याला तितकंच नंतर किशी घेताना पाणी घालायचं आहे. आता ही पावडर वाटीमध्ये भरताना हलक्या हाताने न भरता थोडीशी दाबूनच भरायची आहे. म्हणजे कसं पाण्याचं प्रमाण आणि पोह्याच्या पावडरचं प्रमाण अगदी परफेक्ट होईल आणि अगदी छान असे आपले पापड तयार होतील. आता मसाले कोणकोणते घालायचे आहेत ते पाहून घेऊयात.
या ठिकाणी आपला पोह्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। आता पिठाची खिशी घेण्यासाठी मी आहे अर्धा चमचा आणि जाड बुडाचं 1 ते 1.5 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, आता ज्या भांड्याने आपण पोह्याची पावडर मोजून घेतली ना, अगदी त्याच भांड्याने पापड आवर्जून घाला। 2 भांडे पाणी आपल्याला ह्या पातेल्यामध्ये घालायचं आहे। आणि जर 1 वाटी पोह्याची पावडर घेतली पापड खाण्यासाठी थोडंसं वाट्या पाणी घाला। त्यामुळे हे अगदी मिठाचं प्रमाण घालताना बेताने अगदी डोळे झाकून पापड बनवा, खरंच खूप छान असे तयार होतात। आता या आपल्या पाण्याला ना मस्त अशी आपल्याला खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे। हे पहा, अगदी 3-4 मिनिटांमध्येच मोठ्या गॅसवरती पाण्याला मस्त अशी मी उकळी काढून घेतलेली आहे। आता आपण जे सुरुवातीला मसाले मोजून घेतले होते ना, ते सर्व मसाले उकळी आल्यावरती या पाण्यामध्ये घालायचे आहेत। व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहेत। हे पहा, या पद्धतीने लाटण्याने आज मी खिशी घेणार आहे। लाटण्याने सर्व मसाले व्यवस्थित असे पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि पाण्याला ना पुन्हा मोठ्या गॅसवरती मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपल्या या खिशीच्या पाण्याला मस्त अशी उकळी खळखळून आलेली आहे। आता गॅसची फ्लेम ना पीठ घालताना अगदी कमी ठेवायची आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपण जे 1 भांडं पीठ पोह्याचं पावडरचं मोजून घेतलं आहे ना, ते सर्व पीठ आपल्याला पोह्याचं पावडरचं या उकळत्या पाण्यामध्ये फटकन घालून घ्यायचं आहे। यावेळी मात्र हात फास्ट चालवायचा आहे, थोडं थोडं न घालता एकदाच घालायचं आहे आणि पटापट असं लाटण्याने मिक्स करून घ्यायचं आहे। याला खिशी घेणं म्हणतात किंवा घेरणं म्हणतात। हे पहा, या पद्धतीने फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला आत्ता जरी वाटत असेल की इतकं पातळ आहे, पण हळूहळू काय होतं, पोह्याची पावडर आहे ना, ते पूर्ण पाणी शोषून घेणार आहे। हे पहा, पोह्याच्या पावडरने पूर्ण असं पाणी शोषून घेतलेलं आहे, कारण पोहे पाणी फार पितात। हे पहा, अशा प्रकारे मस्त अशी मी खिशी घेतलेली आहे। खिशी घेताना ना चांगलं असं फटाफट घ्यायचं आहे आणि खालून चांगलं हलवायचं आहे, म्हणजे कसं खाली बुडाला आपलं हे पीठ लागता कामा नये। हे पहा, अशा प्रकारे अजिबात गुठळ्या न होता मस्त अशी मी खिशी घेतलेली आहे। परफेक्ट, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अगदी परफेक्ट असं आपल्या ह्या ठिकाणी पीठ जे आहे पापडांचं ते तयार होणार आहे। व्हिडिओवरूनच तुम्हाला समजलं असेल। हे पहा, परफेक्ट अशी खिशी घेऊन झालेली आहे। आता आपल्याला हे पीठ जे आहे ना, अगदी कमी ते मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनिटं चांगलं असं वाफवून घ्यायचं आहे। साधारणतः मी आता मोठी 1 वाटी पोह्याचं पावडरचं पीठ घेतलं होतं, त्यामुळे मला 10 ते 12 मिनिटच लागणार आहे। पण जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे पापड बनवणार असाल ना, तर तुम्हाला या ठिकाणी पीठ शिजण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो। आता अशी खिशी घेऊन झाल्यानंतर थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे। जे काही लाटण्याला पीठ लागलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हे जे खिशीचं पीठ आहे ना घेतलेलं, ते चांगलं असं दाबून प्रेस करून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। प्रत्येकी 2-2, 3-3 मिनिटाला झाकण ओपन करायचं आहे आणि पीठ चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून बुडाला लागणार नाही। साधारणतः एक 10 ते 12 मिनिटं आपल्याला हे पीठ शिजण्यासाठी लागणार आहे। जर तुम्ही हे पीठ कच्चं ठेवलं, व्यवस्थित शिजवून घेतलं नाही ना, तर मात्र जे आपले पापड असतात ना, ते हलकेसे सुकल्यानंतर त्यांना तडा जाऊ शकतात, मध्येच ते तुटू शकतात। हेच ते कारण असतं, जर तुम्ही पीठ व्यवस्थित शिजवून घेतलं नाही तर पापड सुकल्यानंतर म्हणजे अर्धवट सुकल्यानंतर त्यांना तडे जातात आणि पापडाचे तुकडे पडतात। त्यामुळे या ठिकाणी घाई अजिबात करायची नाही आहे। पीठ आपल्याला अगदी कमी ते मध्यम आचेवरती साधारणतः 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा। हे पहा, मध्ये मध्ये असं झाकण ओपन करायचं आहे आणि चांगलं असं तळापासून चमच्याने हलवून घ्यायचं आहे। पुन्हा आपण झाकण ठेवून हे पीठ शिजवून घेणार आहे। पुन्हा थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे, पीठ चांगलं असं दाबून घ्यायचं आहे। या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल एक 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत। अगदी कमी ते मध्यम आचेवरती अंदाज घेत घेत मस्त असं मी पीठ शिजवून घेतलेलं आहे। पुन्हा चांगलं असं लाटण्याने त्यापासून हलवून घ्यायचं आहे। अजिबात एकही गुठळी या पिठामध्ये तयार झालेली नाही। मस्त असं मऊसूत पीठ या ठिकाणी शिजलं गेलं आहे। हे पहा, परफेक्ट। आता थोडंसं थंड पाण्याचा हात घेते आणि पीठ जे आहे ना, तुम्हाला मी दाखवते शिजलं आहे की नाही, कसं ओळखावं। आता हे जे पीठ आहे ना, या पिठाचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे, गोळी तयार झालेली आहे। कुठेही हातांच्या बोटांना चिटकलेले वगैरे नाही। जेव्हा असं होतं ना, तेव्हा समजावं आपलं पीठ अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे। साधारणतः एखादी वाटी किंवा वाटीपेक्षा थोडंसं जास्त पीठ असेल ना, ते 10 ते 12 मिनिटं मध्यम आचेवरती आरामात लागतात। जास्त बनवायचं असेल तर तुम्हाला जास्तीचा वेळ लागू शकतो।
आता काय करायचं आहे, हे पीठ चांगलं असं शिजवून झालं ना की गरम गरम असतानाच एखाद्या सुती कापडावरती आपल्याला काढून घ्यायचा आहे. तो जो सुती कापड आहे तो चांगला असा सुरुवातीला ओला करून घ्यायचा आहे आणि ना सुती कापडावरती घालून चांगलं असं फटाफट मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही हे चांगलं असं मऊसूत आणि मळून हे पीठ घेणार ना तेवढे तुमचे पापड जे आहेत ते खूप छान असं तयार होतात. लक्षात ठेवा, ही तिसरी स्टेप फार महत्त्वाची आहे. हे व्यवस्थित असं मळून घेणं ना, शिजवलेलं पीठ हे सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. कारण की ना एखादी छोटी मोठी गुठळी राहिली असेल ना तर ती मोडून घेणं फार आवश्यक आहे. जर ती गुठळी तशीच राहिली की पापड जेव्हा आपण करतो ना तेव्हा ती गुठळी तशीच राहते आणि सुकल्यानंतर तो पापड फाटू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, हे करणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही जाड पिशवी घेऊन म्हणजे एखादी प्लास्टिकची एकदम जाड पिशवी घेऊन त्यावरती सुद्धा हे पीठ घालून मळून घेऊ शकता. पण मी आज ओल्या सुती कापडावरती हे पीठ घालून घेते आणि चांगलं असं हे मळून घेणार आहे. एक साधारणतः 4 ते 5 मिनटं तरी आपल्याला मळायला लागणार आहे. गरम गरम असताना मळून घ्या म्हणजे कसं चांगलं असं मळलं जाईल. आता हे जे पीठ आहे ना ते हलकंसं गरम गरम असतानाच फटाफट याचे पापड बनवायला सुरुवात करायची. जेवढं पीठ जेव्हा गरम गरम असताना पापड बनवणार ना तेवढे पापड जास्त पातळ होतात आणि पटकनसुद्धा तयार होतात. साधारणतः पापड कोणताही बनवण्यासाठी जोडीला एखादा माणूस असला ना की पापड खरंच खूप छान पण तयार होतात आणि पटकन असे तयार होतात. हे पहा, मस्त असं पीठ मी हे मळून घेतलेलं आहे. अजिबात एकही गुठळे नाही. मस्त असं पापडचं आपलं मऊसूत असं पीठ तयार झालेलं आहे. हे पहा, परफेक्ट. आता हे जे मळून घेतलेलं पीठ आहे ना ते आपल्याला सुती कापडासकट एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवायचं. म्हणजे कसं पीठ जे आहे ते आपलं थंड होणार नाही. आता ना आपल्याला ह्याचे पापड लगेचच करायला घ्यायचे आहेत. साधारणतः मी थोडासा पाण्याचा हात घेते. पाण्याचा हात नाही घेतला तरीसुद्धा चालेल. छोटे छोटे या मळून घेतलेल्या पिठाचे, शिजवून घेतलेल्या पापडच्या पिठाचे उंडे तयार करून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला पापड किती मोठा किती छोटा हवा आहे ना त्यानुसार तुम्ही या पिठाचे उंडे तयार करून घेऊ शकता. मी साधारणतः लिंबाच्या आकारापेक्षा छोटासा उंडा तयार करून घेत आहे. साधारणतः 5-6 उंडे तयार करून घेते आणि 5-6 पापड तुम्हाला तयार करून दाखवते. लगेचच बाकीचे पापड मी तयार केल्यानंतर घेणार आहे. आता हे उंडे तयार करून झाल्यानंतर सुद्धा ना झाकून ठेवायचे म्हणजे कसे हवेच्या संपर्कात येऊन थंड नको पडायला. आता हे पहा, माझ्याकडे ना असं पापडचं मशीन आहे. त्या मशीनमध्ये तुम्हाला सुरुवातीला पापड तयार करून दाखवते आणि जर असं मशीन असेल ना तर दुसरासुद्धा मी ऑप्शन तुम्हाला सांगितलेला आहे. आता पापडच्या मशीनच्या साईजचे मी या ठिकाणी प्लास्टिकचे कागदही आधीच कापून घेतलेले आहेत. काय करायचं, 5-6 कागद कापायचे आणि पहिल्यांदा कागदांना ना चांगलं असं तेल लावून घ्यायचं. पहिल्यांदाच तेल लावायचं, नंतर तेल लावायची अजिबात गरज नाही. सारखं सारखं तेल अजिबात लावायचं नाही. आपण एकही थेंब तेलाचा वापर न करता या ठिकाणी हे पापड तयार केलेले आहेत. हे पहा, असा मशीनमध्ये पहिल्यांदा कागद ठेवायचा, मधोमध पिठाचा उंडा ठेवायचा, परत अजून एक कागद ठेवायचा आणि चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त असा पातळ आणि गोलाकार पापड तयार झालेला आहे. हळूवारपणे वरचा प्लास्टिकचा कागद काढून घ्यायचा आणि तयार झालेला जो पापड आहे ना तो प्लास्टिकच्या कागदासहितच दुसऱ्या एखाद्या प्लेटवर ठेवून द्यायचा. 5-6 पापड तयार करून घेऊयात. नंतर आपण प्लास्टिकच्या कागदावर कसे वाळवायचे तुम्हाला मी सांगते. हे पापड बनवायला ना फार सोपे आहेत. अगदी झटपट तयार होतात. फक्त लक्षात ठेवायचं, खिशी घेतल्यानंतर ती व्यवस्थित शिजवणं फार गरजेचं आहे. व्यवस्थित शिजवली नाही, खिशी व्यवस्थित घेतली नाही तर काय होतं, आपलं उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही पीठ घातल्यामुळे ते व्यवस्थित घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर त्याच्या गुठळ्या तयार होतात. आणि खिशी व्यवस्थित शिजवून घेतली ना तर पापड मी सांगते मस्त असे गोल गरगरीत तयार होतात. अजिबात फाटत वगैरे नाही. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हे पापड बनवले ना तर तुमचे पापड अगदी 100% परफेक्टच तयार होणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी काही पापड ह्या ठिकाणी मी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत. आता जर तुमच्याकडे जर असं मशीन नसेल ना तर काय करायचं, प्लास्टिकच्या कागदावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे गोळे ठेवून घ्यायचे. एखाद्या जड वस्तूने चांगलं असं सुरुवातीला प्रेस करून घ्यायचं. त्यानंतर ना लाटण्याने चांगलं असं लाटून घ्यायचे आहेत. मस्त असे आपले हे पापड तयार होतात आणि ना हवा तेवढा पातळ पापड तुम्ही या ठिकाणी तयार करून घेऊ शकता. हे पहा, हा लाटण्याने लाटलेला पापडसुद्धा पहा किती मस्त असं पातळ तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला काही पापड तयार करून दाखवलेले आहेत. आता लगेचच एका प्लास्टिकच्या कागदावरती पापड कसे घालायचे ते सांगते. प्लास्टिकच्या कागदावरती पापड वाळत घालायचे आहे. प्लास्टिकच्या कागदासहित लगेचच पापड जो आहे तो घालायचा आहे आणि वरचा जो कागद आहे ना तो हळूवारपणे काढून घ्यायचा आहे. हे पापड ना अगदी झटपट तयार होतात. अजिबात कोणताही प्रकारचा वेळ लागत नाही. विशेष म्हणजे जराही तेल न वापरता, काहीही न भिजवता, न आंबवता झटपट असे हे पापड तयार करायचे.
सर्व पापड मी तयार करून घेतलेले आहेत. बरोबर 80 ते 100 पापड तयार झालेले आहेत. आपली जी आमटीची वाटी असते ना त्यापेक्षा थोडंसं पीठ जास्त घेतलं होतं, त्यामध्ये एवढे पापड तयार झाले. ज्या दिवशी मी पापड तयार केले ना त्या दिवशी घरातच पंख्याखाली सुकवून घेतले. साधारणतः सकाळी 9 वाजताच माझे पापड तयार झाले होते. दुपारच्या 5-6 वाजता ना पापड एकदम कडकडीत सुकले होते. नंतर पुढचे 2 दिवस गच्चीवरती मी एकदम पापडांना कडकडीत ऊन दाखवलेलं आहे. कडक उन्हामध्ये पापड दाखवले ना तर काय होतं 1-2 वर्ष टिकायला मदत होते. जरी पंख्याखाली वाळले ना तरीसुद्धा ऊन दाखवणं फार गरजेचं आहे. हे पहा मस्त असे मी 2 दिवस उन्हामध्ये सुद्धा सुकवून घेतलेले आहेत. पापडला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असे हे पापड वाळल्यानंतर सुकले गेले आहेत. पापडची साईज पहा किती छोटी आहे. माझ्या तळहातापेक्षा सुद्धा थोडे छोटे पापड आहेत, पण तळल्यानंतर ना अगदी तिप्पट चौपट फुलतात. कढईसुद्धा मावत नाही इतके हे पापड छान फुलतात. आता ना मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कढईमधलं तेल देखील अगदी चांगलं असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी पापड तळून दाखवते. हा पापड पहा ना अगदी तिप्पट चौपट कढईभर फुललेला आहे. पापडची साईज तळण्यापूर्वी अगदी तळहातापेक्षा छोटी होती, पण पापड पहा ना किती छान असा फुललेला आहे. तुम्हाला व्हिडिओवरूनच समजलं असेल. हे पापड बनवायला ना फार सोपे आहेत. अगदी झटपट तयार होतात. कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता आयत्या वेळेस तुम्ही हे पापड तयार करून घेऊ शकता. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 3-4 गोष्टी फॉलो केल्या ना तर तुमचे पापडसुद्धा अगदी 100% परफेक्टच तयार होणार आहे. पापड सुकल्यानंतर पापडांना अजिबात तडा वगैरे गेलेले नाहीत. अख्खेच्या अख्खे पापड हे निघालेले आहेत आणि तळल्यानंतर ना अगदी छान असे तिप्पट चौपट फुललेले आहेत. हे पहा हे पापड ना तुम्ही जेव्हा तोंडात घालणार ना तेव्हा अगदी विरघळतील इतके असे खुसखुशीत हलके फुलके तयार झालेले आहे. अजिबात कडक वगैरे झालेले नाही. चला तर अशा प्रकारे तुम्हाला आणखी 1-2 पापड तयार करून दाखवते, तळून दाखवते. अशा प्रकारे मी काही पापड तळून घेतलेले आहेत. पापड पहा मस्त असे हलके फुलके खुसखुशीत तयार झालेले आहेत. तळल्यानंतर अजिबात तेलकट वगैरे होत नाही. तुम्हाला मी तोडूनही दाखवते पुढे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. अजिबात कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता तेलाचा एकही थेंब न वापरता आज आपण भरपूर सारे पापड तयार केलेले आहेत. आणि रेसिपी नक्की करून पहा. पापड कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. आणि अजून एक जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा.